कुंभ लग्न राशी मे 2026 तुमच्या आयुष्यात असा काही बदल होणार आहे ज्यामुळे तुम्हाला स्वतःचा स्वभाव ओळखू येणार नाही. रात्री झोप उडेल, मन सतत गोंधळलेलं राहील आणि काही लोक तर मोठे निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावर उभे राहतील. पण थांबा, हा काळ तुमचं आयुष्य बिघडवायला नाही तर तुम्हाला आतून बदलण्यासाठी आला आहे. नमस्कार मंडळी, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. लक्षात ठेवा, ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य दिशा दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब ठरवतं. कुंभ लग्न राशीच्या जातकांनो, मे महिन्यात तुमच्या मनात सतत विचारांचं वादळ सुरू राहू शकतं. एखाद्या गोष्टीसाठी हट्ट कराल आणि ती गोष्ट जवळ आली की अचानक मन बदलेल. मोबाईल घ्यायचा ठरवाल, पैसे साठवाल आणि शेवटच्या क्षणी विचार कराल, खरंच गरज आहे का? नोकरी बदलायची का? व्यवसाय सुरू करायचा का? लग्न करायचं का थांबायचं? असे असंख्य प्रश्न तुमच्या डोक्यात सतत फिरत राहतील. कारण राहूचा प्रभाव तुमच्या विचारांवर खोल परिणाम करतो आहे. या महिन्यात झोपेच्या तक्रारी वाढू शकतात. रात्री उशिरापर्यंत जाग येणं, सकाळी उठल्यावर थकवा जाणवणं आणि दिवसभर मन अस्वस्थ राहणं. कधी अचानक उत्साह येईल तर काही वेळातच मूड पूर्ण खराब होईल. छोटंसं वाक्य, कोणाचा तरी आवाज किंवा एखादी आठवण संपूर्ण दिवस खराब करू शकते. करिअर व व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा महिना मध्यम राहील. काम मिळेल, जबाबदाऱ्या वाढतील, पण कामात मन लागणार नाही. कधी अशी कामं करावी लागतील जी तुम्हाला अजिबात आवडत नाही. आणि इथेच राग नियंत्रणात ठेवणं खूप महत्त्वाचं ठरेल, कारण छोटासा वाद मोठ्या समस्येत बदलू शकतो. विशेषतः वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी बोलताना शब्द जपून वापरा. व्यवसाय करणाऱ्या कुंभ लग्न राशीच्या जातकांनी मोठे निर्णय टाळलेलेच बरे. मोठ्या डील, नवीन भागीदारी किंवा गुंतवणुकीच्या संधी दिसतील, पण मन पूर्ण स्पष्ट नसेल तर थांबा. या महिन्यात अनुभवी लोकांचा सल्ला तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा महिना पूर्ण वाईट नाही. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुनी पेमेंट हातात येऊ शकते. पण जितका पैसा येईल तितकेच खर्चही वाढतील. एका बाजूने पैसा येईल तर दुसऱ्या बाजूने खर्च त्याला घेऊन जाईल. म्हणून बचत करण्याचा प्रयत्न करा. आरोग्य. आरोग्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. विशेषतः पोटाशी संबंधित तक्रारी वाढू शकतात. अति तेलकट, मसालेदार आणि बाहेरचं खाणं टाळा. छोट्या दुखण्यांकडेही दुर्लक्ष करू नका, कारण छोटी समस्या मोठा त्रास देऊ शकते. कामाच्या तणावामुळे मानसिक थकवा वाढू शकतो. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमसंबंधामध्ये गैरसमज वाढू शकतात. जोडीदार असूनही दुरावा जाणवेल. विनाकारण तुलना, राग आणि शांतता या गोष्टी नात्यावर परिणाम करू शकतात. म्हणून या महिन्यात समजून घेण्याचा प्रयत्न करा. वाद जिंकण्यापेक्षा नातं टिकवणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोडा कठीण आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणं अवघड जाईल. मोबाईल, विचार, भावनिक गोंधळ हे सगळं विचलित करू शकतं. पण सातत्य ठेवा. मे 2026 कुंभ लग्न राशीच्या जातकांना एक महत्त्वाचा धडा शिकवणार आहे. प्रत्येक परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते, पण आपली प्रतिक्रिया मात्र पूर्णपणे आपल्या हातात असते. उपाय. दररोज सकाळी भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. सकाळच्या सूर्यप्रकाशात 10 मिनिटे उभे राहा. तसेच हनुमान चालिसाचे पठण करा. यामुळे मानसिक शक्ती वाढेल. आणि बाहेरचं खाणं शक्यतो कमी करा. कमेंट करून नक्की सांगा, सध्या तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा गोंधळ कोणता सुरू आहे? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के. लवकर भेटू आणखीन एका नवीन राशी भविष्यासोबत. धन्यवाद.